राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळाने घेतलेल्या यंदाच्या 10वीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये देवरुखमधील साडवली येथील कैलासवासी मीनाताई ठाकरे माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी पार्थ केतन ब्रीद याला 100% गुण मिळाले असून पार्थ ब्रीद याने 100% गुण मिळवून कोकण विभागात प्रथम येण्याचा मान मिळवलाय. कोकण विभागात प्रथम येणाऱ्या पार्थचे माजी पालकमंत्री आणि प्रबोधन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय रवींद्र माने यांनी अभिनंदन केले आहे. मीनाताई ठाकरे विद्यालयाच्या वाटचालीत आम्ही अनेक बक्षिसं मिळवली. माझ्या शाळेने दैदिप्यमान कामगिरी केली. 100% गुण मिळवणारा विद्यार्थी दुसरा हा माझ्या महाविद्यालयाचा आहे. 4 वर्षापूर्वी बोडकर नावाचा विद्यार्थी 100% मार्क मिळवून पहिला आला होता. आजही गौरवास्पद कामगिरी पार्थ ब्रीदने अधोरेखित केलेली आहे. मला त्याचा अतिशय अभिमान आहे. माझ्या शाळेचा शिक्षक वर्ग आणि कमिटीचे मेंबर आणि पालक या सगळ्यांना सहकार्य या सर्वांचा मी अत्यंत आभारी आहे. याच्यासाठी केलं होतं अट्टा असं म्हणणं आहे ते सार्थ करून दाखवलं याचा मला अभिमान आहे. 100% मुलं आमचा कायम 100%च रिझल्ट लागतो शाळा चालू झाल्यापासून. पण आता हा दुसरा विद्यार्थी आहे ज्याने 100% गुण मिळवले आहेत. अर्थात सर्व शिक्षक, मुख्याध्यापक आणि त्या मुलाची सुद्धा त्याच्यासाठी खूप त्याने मेहनत घेतलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही सर्वांचंच अभिनंदन करतो. आणि हा आमचा दुसरा विद्यार्थी आहे. शाळेच्या दृष्टीने सुद्धा आम्हाला ही खूप आनंदाची बाब आहे, कारण आमचे विद्यार्थी उत्तरोत्तर अशीच प्रगती करत राहोत अशी संस्थाचालक म्हणून आम्हाला नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. पार्थच्या या यशाबद्दल टाइम्स डिजिटलने त्याच्याशी संवाद साधला. पाहूया याच मुलाखतीचा काही संपादित भाग. 10वीचा निकाल अर्थात कोकण बोर्डाचा 10वीचा निकाल काल जाहीर झाला. त्यामध्ये मीनाताई ठाकरे विद्यालयाचा देवरुख येथील विद्यार्थी पार्थ केतन ब्रीद या विद्यार्थ्याला 100पैकी 100% गुण मिळून तो उत्तीर्ण झालेला आहे. आज आपण त्याच्या देवरुख येथील घरी आलेलो आहोत आणि घरी येऊन त्याच्याशी आज सविस्तरपणे मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. पार्थ, मला सांग, सर्वप्रथम तुझं हार्दिक अभिनंदन. तू 100% गुणांनी उत्तीर्ण झालेला आहेस. मला वाटतं कोकण बोर्डामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तू पहिला विद्यार्थी असशील. तर मला सांग, तू हे यश कशा पद्धतीने अभ्यास केलास किंवा ह्यामागे तुला कोणाची प्रेरणा होती? खरी प्रेरणा माझे सर्वच शाळेतले शिक्षक आणि माझे आईबाबा यांचीच आहे आणि त्यांचाच मोठा वाटा आहे या यशामध्ये. आणि खरं तर अभ्यास कसा केला हे सांगायचं झालं तर अभ्यास म्हणजे असं मी अगदी 10-15 तास अभ्यासालाच बसलो आहे कंटिन्युअस. 1 तास नुसतं अभ्यास रट्टा मारतो आहे असं मी कधीच केलं नाही. तर स्वतःचं मनोरंजन, विरंगुळा असं सगळं एक मेळ साधून मी अभ्यास केला. म्हणजे शाळेतले शिक्षक, क्लासेस हे तर होतेच, त्यांच्या मार्गदर्शन तर होतंच, पण त्याचबरोबर मी सेल्फ स्टडीवरती जास्त फोकस केला. म्हणजे स्वतःचे नोट्स करणं, स्वतःचा अभ्यास जास्त करणं यावरती मी फोकस केला आणि मग हे यश मिळालं. त्यामुळेच अनेक विद्यार्थी शहरातले असतील किंवा बरेचसे विद्यार्थी संपूर्ण ह्याच्यामध्ये क्लासचा आधार घेतात, खाजगीच्या शिकवण्याचा त्याचा आधार घेतात. तर तू क्लास वगैरे जॉईन केले होतेस का? म्हणजे हो, मी सारथी क्लासेसला जायचो. दिशा धावडे मॅडम म्हणून आम्हाला शिकवायला होत्या. त्या सायन्स आणि मॅथ्स शिकवायच्या आणि इंग्लिशला सर होते, पवार सर म्हणून. तर मी सारथी क्लासेसमधून जायचो आणि त्यांनीसुद्धा खूप छान मार्गदर्शन केलं होतं आणि त्यांचासुद्धा या यशात तितकाच मोठा वाटा आहे. तू असं म्हणजे ठरूनच पहिल्यापासून ठरवलंच होतं की मला 100% 10वीला मार्क मिळवणारच आहे असं ठरवून केलं होतंस की? म्हणजे टार्गेट माझं 100%च होतं. मी आता जरी तुम्ही माझ्या रूममध्ये जाऊन बघितलं तरी मी असा एक चार्ट लावला होता की मला 100% हवेत आणि मला प्रत्येक विषयात एवढे मार्क पडले तर मला 100% मिळतील. बेस्ट ऑफ 5 पकडून, ग्रेस मार्क्स सगळे पकडून सर टोटल एक 100चंच माझं टार्गेट होतं आणि तेच अचीव करण्यासाठी प्रयत्न केले होते. पार्थ, तुझे आईबाबा देखील शिक्षक आहेत, तर हे त्याच्यामध्ये नेमकं म्हणजे आईवडिलांना तुझ्या ह्याच्यासाठी वेळ देता आला होता का? म्हणजे अगदी मी सुद्धा त्यांना फोर्स केला नाही की माझ्या अभ्यासात वेळ द्या आणि मला माहिती होतं की त्यांना जमणार नाही. म्हणजे त्यांनी असं अगदी माझा बसून अभ्यास कधी घेतला नाही, पण त्यांचे आशीर्वाद ते तर असणारच होते आणि त्यांचा सपोर्ट होताच
की आणि कधीही त्यांनी मला अभ्यासासाठी कधीही प्रेशर दिलं नाही की तू अभ्यास कर असं तसं. त्यामुळे त्यांचा सपोर्ट होता म्हणूनच हे झालं आहे. अगदी त्यांनी अभ्यास घेतला नसेल तरी त्यांची साथ होतीच. ह्या संपूर्ण आपले जे विषय आहेत त्याच्यामध्ये सर्वात आवडता विषय तुझा कोणता होता? सायन्स आणि मॅथ्स जास्त आवडता होता, कारण का पुढे सायन्स साईड घ्यायची होती आणि त्यासाठी अगदी मला एरोनॉटिकल इंजिनिअरिंग करायची होती. त्यासाठी सायन्स आणि मॅथ्स हे सुरुवातीपासूनच आवडत होते, त्यामुळे ते आवडते विषय होते. आता जे विद्यार्थी 9वीला आहेत किंवा जे 10वी होऊ इच्छितात किंवा अजून पुढे पुढे परीक्षा देऊ इच्छितात, तर त्यांच्यासाठी तू काय सांगशील? खरं तर मी एवढंच सांगेन की अभ्यास हा केवळ अभ्यास म्हणून बघू नका, तर तो आनंद म्हणून बघा. एक स्वतःची अशी एक एन्जॉयमेंट म्हणा किंवा विरंगुळा म्हणा आणि अभ्यास करा. कारण मुलांचं बऱ्याचदा काय होतं की त्यांना अभ्यास म्हणजे टेन्शन वाटतं, प्रेशर वाटतं की हा काय अभ्यास, किती वेळ करायचा, असं तसं. पण मला असं वाटतं की तो अभ्यास पण एक विरंगुळा म्हणून किंवा मनोरंजन म्हणून, माझी आवड म्हणून जर का अभ्यास केला तर तो अगदीच चांगला होता. आणि मी सुद्धा तेच केलं होतं की अभ्यास तसा कधी बर्डन किंवा प्रेशर म्हणून कधीच अभ्यास केला नाही, तर ती माझी एक आवड आहे म्हणून मी अभ्यास केला. आणि माझं मुलांना एवढंच सांगायचं आहे मला की क्लास, शाळा हे तर सगळे आपल्यासाठी मार्गदर्शन करतायतच, ते आपल्याला शिकवण्याचं काम करणारच, पण त्याबरोबर स्वतःच्या अभ्यासावरती जास्त मुलांनी फोकस करावा. शाळेमध्ये अभ्यासच करायचाच की बाकी खेळ किंवा बाकी तुझ्या आवडीनिवडी कशा होत्या? हां, म्हणजे शाळेत अभ्यास तर होताच, पण त्याचबरोबर स्कॉलरशिपच्या परीक्षा 5वी 8वी, त्यानंतर वक्तृत्व स्पर्धा म्हणा, तर वक्तृत्व स्पर्धा तर जवळजवळ 8-9 जितक्या वर्षभरात वक्तृत्व स्पर्धा होतील त्या सर्व वक्तृत्व स्पर्धात भाग घ्यायला मला आवडायचं. त्यानंतर पेटीवादन मला आवडतं, मी पेटीवादनाच्या 3 परीक्षा दिलेल्या आहेत. परत आमच्या शाळेतले जोशी सर म्हणून आहेत, ते आम्हाला अनेक गायन स्पर्धांच्या थ्रू मी पेटीवादन करायचो. त्या एक बऱ्याच स्पर्धांमध्ये बक्षिसं मिळालेली आहेत. तसेच आमच्या विज्ञानच्या शिक्षक होत्या कोळपे मॅडम, त्यांनी विज्ञान प्रदर्शन तसेच विज्ञान प्रश्नमंजुषा यांसारख्या स्पर्धांमध्ये सुद्धा यश मिळालं होतं. आज पार तुला 100% म्हणजे आपण म्हणतो 100पैकी 100% मिळालेले आहेत. हे सगळं बघताना तुला कसं वाटतंय? खरं तर आनंद होतोच आहे, पण त्याहीपेक्षा माझ्या आनंदापेक्षा माझ्या घरच्यांना होणारा आनंद, माझे शिक्षक, पालक सगळेच जे काही आज खुश आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती जो अभिमान आहे माझ्याबद्दल, तो बघून जरा जास्त आनंद होतो आहे आणि ते बघून जरा भारावलं आहे. भारत, एक मला सांग की तू मागील वर्षी अनेक ह्याच्यामध्ये तू वक्तृत्व स्पर्धेमध्ये तुझं, आता आईबाबांनी सांगितलं बोलताना की तुझं वक्तृत्व स्पर्धेवर जास्त आहे आणि तू स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती जास्त बोलतोस. तर आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती आहे ना, तर तू मला त्याबद्दल काय सांगशील? खरं तर स्वातंत्र्यवीर सावरकर हे माझे आयडॉल आहेत, माझे प्रेरणास्थान आहेत. त्यांचं जीवनचरित्रच इतकं मोठं आहे आणि ते इतकंच डीप आहे आणि त्यांचे जे कर्तृत्व आहे ते इतकंच महान आहे. त्यांचे आदर्शसुद्धा शिवाजी महाराज होते आणि त्यामुळे त्यांना आदर्श मानताना एक वेगळी भावना आहे मनात. आणि त्यांचीच आज जयंती आहे, तर आणि याच दिवशी मी एका वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला होता, तीसुद्धा सावरकरांवरतीच होती. त्यावेळेलासुद्धा माझा जिल्ह्यात प्रथम आला होता आणि त्या वक्तृत्व स्पर्धेत जेव्हा सावरकरांबद्दल बोलत होतो तेव्हा देखील इतकाच अभिमान वाटत होता. आणि सावरकरांबद्दल बोलायचं झालं तर सावरकर काय होते किंवा सावरकर नेमके कोण होते हे जर का जाणून घ्यायचं असेल तर खरंच आमचे संस्थाध्यक्ष मला एकदा म्हणाले होते की तू एक दिवस सेल्युलर जेलमध्ये जा, म्हणजे तुला सावरकर कोण आहेत ते कळेल नेमके. आणि सावरकरांचं जेव्हा चरित्र आपण वाचतो तेव्हा कळतं की सावरकर नेमके काय आहेत. त्यांच्या कविता नेमजसीने, परत मातृभूमीला, त्यानंतर जयोस्तुते, कमला, त्यांनी जेलमध्ये लिहिलेली भिंतीवरील कविता, अशा अनेक त्यांच्या ज्या कविता आहेत त्यामध्ये सुद्धा गहन अर्थ आहेत आणि ते सुद्धा सावरकरांची अशी म्हणजे एकदम प्रेरणास्थान आहेत माझ्यासाठी. आज आपण देवरुख इथे येऊन पार्थच्या घरी आलेलो आहोत. पारशी मनमोकळ्या पद्धतीने आपण गप्पा मारलेल्या आहोत आणि या गप्पातून एकच जाणवलं की पारचं ध्येय मोठं आहे. आज त्यांनी 100% गुण 10वीला मिळवले आहेत, 12वीला देखील तो अशाच पद्धतीने यश संपादन करेल आणि त्याची प्रगती दिवसेंदिवस वाढत जाईल अशी आम्हाला आशा आहे. दीपक मोहितेसह राजन बोडेकर, देवरुख. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.